हाय, मी निकिता. तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज मी बनवून दाखवणार आहे म्हशीच्या दुधाच्या साईपासून घरच्या घरी तूप कसं बनवायचं. चला तर मग पाहूयात. पूर्ण साई मी 7 ते 8 तासासाठी फ्रीजमधून बाहेर काढून ठेवली होती नॉर्मल टेम्परेचरवरती. त्यानंतर मी करायला घेतली. मी मिक्सरचाच वापर करणार आहे. तुम्ही रवीचाही वापर करून लोणी बनवू शकता. मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काही साई टाकून घेते आणि त्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं बर्फ, थोडंसं थंड पाणी असं करून 2-3 वेळा ते चांगलं फिरवते मिक्सरमध्ये. बर्फ टाकल्याने आणि थंड पाणी टाकल्याने लवकर लोणी वरती येतं. मिक्सरमध्ये चांगलं 2-3 वेळा फिरवलं की त्याच्यामध्ये लोणी बनतं. हे लोणी मी थोडंसं असं दाबून घेते, कारण की दाबल्यामुळे त्याच्यातलं पाणी बाहेर पडतं आहे आणि एका पातेल्यामध्ये काढते. कारण की ते पातेल्यामध्ये काढल्यानंतर पूर्ण साईपासून जे आपण लोणी बनवणार आहे ते काढल्यानंतर ते परत 2दा धुवूनही घ्यायचं आहे. त्याच्यामुळे मी सगळं लोणी काढून घेते आधी. थोडंसं दाबून घ्यायचं, कारण की दाबल्यामुळे त्याच्यातलं पाणी बाहेर निघतं. पूर्ण साईपासून लोणी बनवून झाले आता माझं. आता मी ते काढून घेते सगळं आणि ते चांगलं काढल्यानंतर ते धुवून पण घ्यायचं आहे, कारण की ते जास्त दिवसासाठी आपण फ्रीजमध्ये स्टोअर केल्यामुळे त्याचा थोडाफार असा साईचा वास येत असतो. त्यामुळे ते चांगलं मी हे धुण्यासाठी पण थंड पाण्याचाच वापर करते आहे. फ्रीजमध्ये मी थंड पाणी होण्यासाठी ठेवलं होतं, तेच मी लोणी धुण्यासाठी वापरते आहे. चांगलं स्वच्छ धुवून घेतलं आहे, कारण की त्याचा तो वास निघतो आहे. आणि मी 2दा धुते ते. पांढरं शुभ्र असं लोणी बनलं आहे आपलं. माझ्याकडे जी साई होती ती 10 ते 15 दिवस मी साठवलेली होती, त्यामुळे ती भरपूर साठलेली होती. आणि म्हशीच्या दुधाची असल्यामुळे ती जाडसर साई होती, त्यामुळे लोणी भरपूर बनलं आहे त्याचं. हे पांढरं शुभ्र असं लोणी दिसतंय. मी परत एकदा चांगलं थंड पाण्याने धुवून घेते लोणी. आणि धुताना ते धुवून झाल्यानंतर चांगलं दाबून घ्यायचं. दाबल्यामुळे त्यातलं सगळं पाणी बाहेर निघतं. तूप बनवण्यासाठी मी स्टीलच्या पातेल्याचा वापर करते. तुम्ही जर्मलच्या पातेल्याचे वापर करू शकता. मी नेहमीच तूप बनवण्यासाठी स्टीलच्या पातेल्याचा वापर करते. हे सगळं लोणी मी आता पातेल्यात टाकून घेते. आणि हे जे पाणी आहे धुतलेलं, आपण जे लोणी धुतलेलं पाणी होतं ते गाळून घेते. ते गाळल्यानंतर त्याच्यातूनही थोडंफार लोणी बाहेर निघतं. बारीक गाळणीने गाळून घ्यायचं, म्हणजे त्यातलंही लोणी वायाला जात नाही. तुम्ही पाहू शकता या पाण्यातूनही थोडं लोणी निघाले आणि ते मी आता थोडंसं दाबून घेते. हे आता मी गॅसवर ठेवते. आणि अशा पद्धतीने जर तूप बनवलं तर हे खूप कमी वेळेमध्ये बनतं. तुम्ही अशा माझ्या पद्धतीने तूप घरी बनवून पहा आणि तुमचं तूप कसं बनतं हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. खूप कमी वेळेमध्येच बनेल आणि खूप छानही बनेल. हे थोडं थोडं हलवून घ्यायचं मध्ये आधी. आणि हे रेडी आहे तूप. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आता मी गॅस बंद करते आणि थोडंसं नॉर्मल टेम्परेचरला आल्यानंतर मी स्टीलच्याच डब्याचा वापर करते. चांगलं स्टीलच्या डब्यामध्ये गाळून घेते तूप. प्लॅस्टिकचा किंवा काचेच्या बरणीचा मी वापर करत नाही आहे.
तुम्ही पाहू शकता भरपूर तूप बनलंय तेवढ्या साईपासून. आणि खूप छान झालंय तूप. 1 दिवसानंतर पांढरं शुभ्र आणि रवाळ असं तूप रेडी. थँक्यू फॉर वॉचिंग.